तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील वारी हनुमान मंदिर परिसरातील वान नदीच्या पात्रात बुडालेल्या 20 वर्षीय युवकाचा मृतदेह अखेर रविवारी 2 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 10:45 दरम्यान शोध पथकाला आढळून आला। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। मृत युवकाचे नाव योगेश प्रकाश वानखडे, वय 20 वर्ष, राहणार खुटपुरी, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा असे आहे। शनिवारी 1 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 1 वाजता योगेश आपल्या मित्रांसह वारी हनुमान मंदिर येथे फिरण्यासाठी आला होता। मंदिरासमोरील वान नदीच्या डोहात मित्रांसोबत पोहत असताना त्याचा पाण्यात तोल जाऊन तो बुडाला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, प्रशासन आणि बचाव पथकाने तातडीने शोध मोहीम सुरू केली होती। अखेर रविवारी सकाळी सुमारे 10:45 दरम्यान योगेशचा मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला। पुढील वैद्यकीय व कायदेशीर कार्यवाहीसाठी मृतदेह वरवड बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला। या प्रकरणी मृताच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पटेल करीत आहेत। सध्या वान नदीला पूरपरिस्थिती असून नदीतील खोल डोह, वाढलेली पाण्याची पातळी आणि वेगवान प्रवाहामुळे नदीकाठच्या परिसरात मोठा धोका निर्माण झाला आहे। त्यामुळे नागरिकांनी तसेच युवकांनी नदीपात्रात उतरणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। MCN न्यूज मराठी करिता कैलास खुट्टे, वारी हनुमान।